चतुर्थः पाठः विद्यार्थमाला। विद्यार्थमाला म्हणजे विद्यार्थी क्रियापदांची माळ। या सुभाषित मालेमध्ये श्लोकांमध्ये विद्यार्थी क्रियापदे आलेली आहेत। लाल अक्षरात जी क्रियापदे दिसत आहेत ती विद्यार्थी आहेत, म्हणजे विधिलिंग लकार मधली क्रियापद आहेत। सुभाषितानि संस्कृत भाषायाः वैशिष्ट्यपूर्णानि पद्यरत्नानि। सुभाषिते संस्कृत भाषेची वैशिष्ट्यपूर्ण पद्यरत्ने आहेत। सुभाषितानि अस्माकं मनः रंजयन्ति। सुभाषिते आपले मन रमवतात। अस्माकं ज्ञानं वर्धयन्ति, आपले ज्ञान वाढवतात। कथं व्यवहारः करणीयः, कसे वागावे, किं कर्तव्यं, काय करावे, किं न च करणीयं, काय करू नये, इति सम्यक बोधयन्ति। हे चांगल्या प्रकारे समजावतात। आता आपण पहिला श्लोक वाचूया। सुखार्थी चेत त्यजेत विद्यां, विद्यार्थी चेत त्यजेत सुखम। सुखार्थीनः कुतो विद्या, कुतो विद्यार्थिनः सुखम। आपण अन्वय वाचूया। सुखार्थी चेत विद्यां त्यजेत, विद्यार्थी चेत सुखम त्यजेत। सुखार्थीनः विद्या कुतः, विद्यार्थिनः सुखम कुतः। याचा अर्थ काय? सुखार्थी चेत विद्यां त्यजेत, ज्याला सुखाची इच्छा असेल त्याने विद्येचा त्याग करावा। विद्यार्थी चेत सुखम त्यजेत म्हणजे काय? ज्याला विद्येची इच्छा असेल, जर विद्येची इच्छा असेल तर सुखाचा त्याग करावा। सुखार्थीनः विद्या कुतः, सुखार्थी माणसाला विद्या कोठून मिळणार? विद्यार्थीनः सुखम कुतः, विद्यार्थ्याला सुख कोठून मिळणार, असा याचा अर्थ आहे। पुढचा श्लोक बघूयात। दृष्टिपूतं न्यसेत पादं, वस्त्रपूतं पिबेत जलम। सत्यपूतां वदेत वाणीं, मनःपूतं समाचरेत। अन्वय वाचूयात। दृष्टिपूतं पादं न्यसेत, वस्त्रपूतं जलम पिबेत, सत्यपूतां वाणीं वदेत, मनःपूतं समाचरेत। म्हणजेच काय? पूतम म्हणजे पवित्र झालेले। दृष्टिपूतं पादम न्यसेत म्हणजे दृष्टीने पवित्र झालेले, म्हणजेच दृष्टीने नीट पाहून, नजरेने नीट पाहून पाऊल टाकावे। वस्त्रपूतं जलम पिबेत म्हणजे वस्त्राने गाळून शुद्ध झालेले पाणी प्यावे। सत्यपूतां वाणीं वदेत म्हणजे सत्याने पवित्र झालेले बोलणे किंवा शब्द बोलावे। मनःपूतं समाचरेत म्हणजे मनाने, आपल्या सत्सद्विवेक बुद्धीने पवित्र ठरवलेले, उत्तम ठरवलेले आचरण करावे। पुढचा श्लोक पाहूयात। धनम लब्धम कांक्षेत, लब्धम रक्षेत प्रयत्नतः। रक्षितं वर्धयेत सम्यक, वृद्धं तीर्थेषु निक्षिपेत। अन्वय पाहूयात। अलब्धम धनम कांक्षेत, लब्धम धनम प्रयत्नतः रक्षेत। रक्षितं धनम सम्यक वर्धयेत, वृद्धं धनम तीर्थेषु निक्षिपेत। अलब्धम धनम कांक्षेत म्हणजेच काय? जे धन मिळालेले नाही, म्हणजे ज्या धनाची गरज आहे आपल्याला, त्याची इच्छा करावी। लब्धम धनम प्रयत्नतः रक्षेत म्हणजेच मिळालेल्या धनाचे प्रयत्नपूर्वक रक्षण करावे। रक्षितम धनम सम्यक वर्धयेत रक्षण केलेले धन योग्य प्रकारे वाढवावे। वृद्धम धनम तीर्थेषु निक्षिपेत वाढलेले धन चांगल्या गोष्टीत खर्च करावे। तीर्थेषु निक्षिपेत म्हणजे चांगल्या गोष्टीत खर्च करावे। पुढचा श्लोक बघूयात आपण।
अक्रोधेन जयेत् क्रोधम असाधुं साधुना जयेत् जयेत् कदर्यं दानेन जयेत् सत्येन चानृतम्. अन्वय वाचूयात. अक्रोधेन क्रोधम जयेत् साधुना असाधुं जयेत् दानेन कदर्यं जयेत् सत्येन च अनृतम जयेत्. अर्थ पाहूयात. अक्रोधेन क्रोधम जयेत् म्हणजे अक्रोधाने क्रोधाला जिंकावे. अक्रोधाने क्रोधाला जिंकावे. साधूना असाधूं जयेत् म्हणजे सौजन्याने दुर्जनाला जिंकावे. वाईट लोकांना जिंकावे, वाईट गोष्टींना जिंकावे. सौजन्याने दुर्जनाला जिंकावे. दानेन कदर्यम जयेत म्हणजे दान करून कंजूसपणावर विजय मिळवावा. सत्येन च अनृतम जयेत म्हणजे सत्याने असत्याला जिंकावे. पुढचा श्लोक पाहूयात. दुःखे दुःखादिकान पश्येत सुखे पश्येत सुखादिकान आत्मानं शोक हर्षाभ्याम शत्रुभ्यामिव नार्पयेत. अन्वय. दुःखे दुःखादिकान पश्येत सुखे सुखादिकान पश्येत मानवः शत्रुभ्याम इव शोक हर्षाभ्याम आत्मानं न अर्पयेत. दुःखे दुःखादिकान पश्येत म्हणजे काय? दुःखात असताना अधिक दुःख असलेल्यांकडे पहावे. सुखे सुखाधिकान पश्येत सुखात असताना अधिक सुखात असलेल्यांकडे पहावे. मानवः शत्रुभ्याम इव शोक हर्षाभ्याम आत्मानं न अर्पयेत. अशा प्रकारे माणसाने शत्रूंप्रमाणे असलेले शोक आणि हर्ष यांच्या ताब्यात स्वतःला स्वाधीन करू नये, यांच्या ताब्यात जाऊ नये. पुढचा श्लोक वाचूयात. प्रत्यहं प्रत्यवेक्षेत नरश्चरितमात्मनः किन्नु मे पशुभिस्तुल्यं किन्नु सत्पुरुषैरिति. अन्वय. नर आत्मनः चरितं प्रत्यहं प्रत्यवेक्षेत किन्नु मे चरितं पशुभिः तुल्यं किन्नु मे चरितं सत्पुरुषैः तुल्यं इति. अर्थ पाहूयात. माणसाने दररोज आपले वर्तन बघावे, आपले वर्तन तपासावे की माझ्यामध्ये मी पशुतुल्य आहे की सज्जनांसारखा आहे. माझे वर्तन पशुप्रमाणे आहे की सज्जनांप्रमाणे आहे. याप्रमाणे आपले वर्तन तपासून पहावे. पुन्हा एकदा अर्थ सांगते. माणसाने दररोज आपले वर्तन तपासून पहावे की माझे वर्तन पशुप्रमाणे आहे की सज्जनांसारखे आहे. पुढचा श्लोक वाचूयात. बकवच्चिंतयेदर्थान सिंहवच्च पराक्रमेत ऋकवच्चावलुंपेत शशवच्च विनिष्पतेत. अन्वय. नृपः बकवत अर्थान चिंतयेत सिंहवच्च पराक्रमेत ऋकवत अवलुंपेत शशवच्च विनिष्पतेत. अर्थ. नृपः बकवत अर्थान चिंतयेत. राजाने बगळ्याप्रमाणे संपत्तीचे चिंतन करावे किंवा संपत्तीची काळजी घ्यावी. सिंहवच्च पराक्रमेत म्हणजे सिंहाप्रमाणे पराक्रम करावा. ऋकवत अवलुंपेत म्हणजे लांडग्याप्रमाणे लचका तोडावा म्हणजे युद्ध करावं किंवा पराक्रम गाजवावा. शशवच्च विनिष्पतेत आणि सशाप्रमाणे निसटून जावे. सशाप्रमाणे
निसटून जावे. मुलांनो, या सगळ्या श्लोकांमध्ये विधिलिंग लकारची क्रियापद आलेली आहेत बघा. ती एकदा पहा आणि ती कशा प्रकारे आलेली आहे, त्याचा अर्थ काय होतोय ती क्रियापद वापरल्यामुळे, याचा अभ्यास करा आणि यावरील भाषाभ्यास सोडवा.